यंदा प्रथमच आरटी प्रवेश प्रक्रिया वेळेवर सुरू झाली आहे। अमरावती जिल्ह्यात 2586 जागेसाठी ही प्रवेश फेरी राबविण्यात येत आहे। आजवर 1918 बालकांचे प्रवेश संबंधित शाळांमध्ये निश्चित झालेत। 668 जागा अद्यापही रिक्त आहेत। त्यामुळे उर्वरित बालकांनी तत्काळ प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे। अमरावती जिल्ह्यातील आरटी प्रवेशासाठी तब्बल 7960 बालकांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले। 227 इंग्रजी शाळांमध्ये आरटी अंतर्गत प्रवेश स्वीकारले जाणार आहेत। याकरिता पुणे येथे ऑनलाईन सोडत काढण्यात आली आहे। यामध्ये 2626 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून तितकेच विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत। या विद्यार्थ्यांची यादी दिनांक 10 एप्रिल रोजी प्रसिद्ध करून प्रत्यक्ष प्रवेशाला सुरुवात करण्यात आली होती। यापूर्वी कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल होती। मात्र आता ही मुदत वाढवून 21 ते 30 एप्रिल करण्यात आली होती। मात्र त्याला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे। या निर्णयामुळे ज्यांनी अद्याप कागदपत्रे सादर केलेली नाहीत किंवा प्रवेश प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा पालकांना अतिरिक्त वेळ मिळणार आहे। या संदर्भात आरटी प्रवेश पोर्टलवरही आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 1918 प्रवेश निश्चित आरटी प्रवेश पोर्टलवर करण्यात आले आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त प्रवेश होण्याच्या उद्देशाने शासनाकडून या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे। आरटी प्रवेश प्रक्रिया तसेच आरटी प्रवेश पोर्टल संदर्भात विस्तृतपणे माहिती देण्यासह अमरावती जिल्हा परिषद शिक्षण विभाग स्थित विस्तार अधिकारी संगीता सोनोने यांनी प्रतिक्रिया दिली। आरटी 25% प्रवेश अंतर्गत अमरावती जिल्ह्यामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी सर, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री संघरत्न सरोदे सर, उपशिक्षणाधिकारी श्री मुघल साहेब यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आरटी 25% प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये आरटी 25% प्रवेश प्रक्रियेच्या शाळा एकूण 227 शाळा आहेत। त्यामध्ये 2626 ही व्हॅकन्सी आहे। यासाठी 7960 विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केलेले आहे। या अर्जाची सोडत दिनांक 6/4/26ला पुणे येथे झालेली आहे। त्या अंतर्गत आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये 2626 निवड यादी व 2626 ही प्रतीक्षा यादी प्राप्त झालेली आहे। आता सध्या निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून ती प्रवेश प्रक्रिया आपली 8 मे 2026 पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे। या प्रवेश प्रक्रियेसाठी आमच्या प्रत्येक तालुका स्तरावर पडताळणी समिती स्थापन केलेली आहे। पालकांना प्राप्त होणारे ॲडमिशन कार्ड हे त्या पडताळणी समितीसमोर नेल्या जाते। त्याला लागणारी आवश्यक कागदपत्रे ही पडताळणी समिती त्याची पडताळणी करत असते आणि त्यानंतरच विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केला जात असते। आरटी 25% प्रवेश जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेची संपूर्ण जी प्रोसेस आहे ते आपल्या गुगलवर जर सर्च केलं तर त्याच्यावर आरटी 25% प्रवेश या नावाने जे एक टॅब आहे त्या टॅबवर याची संपूर्ण माहिती मिळते। जसं विद्यार्थ्यांचा एज किती पाहिजे, त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्र किती पाहिजे आवेदनपत्र भरण्यासाठी, त्यानंतर आपल्या आवेदन पत्राची आजची स्थिती काय आहे, आपण वेटिंगवर आहे का, आपल्याला कोणती शाळा लागलेली आहे, किंवा या जी पूर्ण प्रक्रिया या प्रक्रियेचे पूर्ण शासन निर्णय व सर्व माहितीचे पत्र या वेबसाईटवर आपल्याला उपलब्ध आहेत। माझी सर्व पालकांना विनंती राहील की त्यांनी ह्या सर्व ज्या बाबी आहेत त्या पोर्टलवर बघून, तसेच आमच्या कार्यालयात जसं गटस्तरावर पूर्ण आमची जी BRC कार्यालय आहे त्यामध्ये वेळ सकाळी 9:15 ते संध्याकाळी 6:15 पर्यंत, तसेच जिल्हा कार्यालयामध्ये सुद्धा समग्र शिक्षा अभियान येते सकाळी 9:15 ते संध्याकाळी 6:15 पर्यंत। या सर्व आरटी 25% प्रवेशाच्या मार्गदर्शनाचा जो काही भाग आहे तो सुरू राहत आहे। त्यानंतर सगळ्या पालकांनी आम्हाला सहकार्य करायचे आहे। तुम्हाला जर SMS आला असेल किंवा SMS नसेल आला तर या कार्यालयात विचारणा करून आपल्या आरटी 25% प्रवेशाचा जो प्रवेश आहे तो निश्चित करायचा। धन्यवाद।